परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा अशी आग लागली आणि पसरली ही तर आटोक्यात आली. बाजूलाच ताडोब्याचं जंगल आहे आणि मग ती आग आटोक्यात आणणं कठीण होईल. अशी आग 1981 मध्ये लागली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की आपण या संदर्भात आता 46 वर्षे सर्व यंत्रणा जुन्या झाल्या आहे, रस्ते खड्डे आहे, निरुंद झाले आहे, याचा एक डीपीआर करून या सर्व ठिकाणी नूतनीकरणासाठी आपण मान्यता देणार आहात का? माननीय अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो निश्चितपणे गंभीर आहे. या प्रस्तुत घटनेमध्ये मुळातच कन्व्हेअर बेल्टच्या ठिकाणी जी आग लागली ती लोडिंग एंडला किंवा अनलोडिंग एंडला लागलेली आग नाहीये, तर कन्व्हेअर बेल्ट जो पास होतो त्या भागात बऱ्याच शेतकऱ्यांची शेती आहे आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये नंतर तण जाळण्याचं एक पद्धत असते. तशा पद्धतीनं त्यांनी जाळल्याची ती आग लागली आणि त्यातून हा प्रसंग घडला आणि सुदैवाने नुकसान कुठलंच झालं नाही. ती आगही आपण काबूमध्ये आणू शकलो आणि ड्रिल प्रमाणे 27 मिनिटात तिथे पोहोचायला पाहिजे होतं, 32 मिनिटांमध्ये पोहोचली. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्यापैकी वेळेत आपण पोहोचू शकलो. पण जो मुद्दा सुधीर भाऊंनी उपस्थित केला तो महत्वाचा आहे की हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्याचशा गोष्टी जुन्या झाल्या आहेत आणि त्याचं नूतनीकरण करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून निश्चितपणे सुधीर भाऊंनी मागणी केल्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टीचं नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे त्याचा डीपीआर तयार करण्यात येईल आणि तशा पद्धतीचं